ओम नमः शिवाय नमः. चला आज आपण पैठण येथे एकनाथ महाराजांच्या दर्शनाला जाऊया. माझ्या आईची सुद्धा खूप इच्छा होती की पैठण या ठिकाणी जाऊन एकनाथ महाराजांचं दर्शन घ्यावे आणि मी पण खूप दिवस झाले पैठणला आले नव्हते. हे पैठण हे खूप मोठे तीर्थक्षेत्र आहे. इथे गोदावरीचा उगम आहे. गोदावरी खूप मोठे पात्र आहे. हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. येथे गोदावरी धरण आहे आणि एकनाथ महाराज हे खूप मोठे संत होऊन गेलेले आहेत. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज, सोपानदेव आणि मुक्ताई यासुद्धा एकनाथ महाराजांना भेटीला येऊन गेलेले आहे. एकनाथ महाराज हे संत खूप दयाळू उदार मनाचे होते आणि ते सगळ्यांना मदत करणारे, सगळ्यांसाठी जगणारे आणि सगळ्यांना वेळेला मदत करणारे होते. एकनाथ महाराज एकदा नदीपात्रातून पाण्याची घागर घेऊन चालले असताना तेव्हा उन्हाळा होता, पाण्याचा खूप दुष्काळ होता आणि त्यांनी खूप लांबून घागर भरून आणली होती. तिथे त्यांना एक गाढव विवळत वाळवंटात पडलेलं दिसले. ते पाण्या वाचून मरायला लागले होते. एकनाथ महाराजांनी मागचा पुढचा विचार न करता त्या गाढवाला पाणी पाजले आणि त्याला जीवनदान दिले. असे हे एकनाथ महाराज, प्राणीमात्रावर दया करणारे एकनाथ महाराज होते. आणि ते एकदा असेच आंघोळीसाठी नदीवर जायला निघाले तर एक असे विचित्र माणूस तो त्यांच्या खोड्या करू लागला. तो काय करायचा, ते जर आंघोळ करून आले का तो त्यांच्यावर थुकायचा. एकदा नाही, दोनदा नाही, तर त्याने पूर्ण 108 वेळेस त्यांच्या अंगावर थुकला. पण एकनाथ महाराजांनी त्यांना एकाही शब्दाने बोलले नाही. ते खूप शांत संत होते. अक्षरशः त्याला लाज वाटली की आपण इतक्या वेळेस या व्यक्तीच्या अंगावर थुकलो पण एकदाही आपल्याला यांनी उलट उत्तर दिले नाही. तो स्वतःहून एकनाथ महाराजांकडे गेला आणि त्यांना बोलला, महाराज, मी तुमच्या अंगावर इतक्या वेळेस थुकलो पण तुम्ही एकाही शब्दाने मला बोलले नाही. तेव्हा एकनाथ महाराज त्याला बोलले, तू माझ्या अंगावर 108 वेळेस थुकला, त्यामुळे तर माझ्या गंगेची 108 वेळेस आंघोळी झाली. असे एकनाथ महाराज खूप उदार संत होऊन गेले आहे. आजही तिथं ते आपण जर मनाभावातून तिथे त्यांच्या पादुकाचं दर्शन घेतलं तर ते आपल्याला आशीर्वाद देतात. असे एकनाथ महाराजांचं खूप मोठं भव्य इथे मंदिर आहे. अनेक वारकरी संत इथे एकादशीला येतात. असेही रोजही तिथे खूप गर्दी असते. असे आम्ही तिथे गेलो. गोदावरी नदीपात्रामध्ये जाऊन तिथे आम्ही हातपाय वगैरे स्वच्छ धुवून तिथे माझ्या आईची बाळगोपाळावर खूप श्रद्धा. ती कुठेही जायचं असेल तर ती तिचा बाळगोपाळ सोबत घेते. तिने तिथे बाळगोपाळाला सुद्धा आंघोळ घातली. तिथे नदीपात्रामध्ये आम्ही दोघींनी आणि माझ्या बहिणीची मुलगी आम्ही असे तिघीजणी सोबत गेलो होतो. तिथे गेल्यानंतर आम्ही सगळ्यांनी हातपाय स्वच्छ धुतले तिथे आणि त्यानंतर आम्ही एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी मंदिराकडे गेलो. तिथे खूप सुंदर असे मंदिर होते. त्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराज आणि असे ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज असे अनेक साधू संतांच्या तिथे मूर्ती होत्या आणि एकनाथ महाराजांची तिथे समाधी आणि पादुका आहे. या पादुकाचं दर्शन आम्ही घेतले आणि तिथं थोड्या वेळ त्या वातावरणामध्ये रमलो. तिथे खूप शांत वाटले. तिथे अनेकही वारकरी लोके आलेले होते. त्यांनीही महाराजांचं दर्शन घेतले. असे हे खूप छान एकनाथ महाराजांचं तीर्थक्षेत्र पैठण या ठिकाणी आहे. इथे खूप दुकानंही होत्या. आपल्याला हवे ते तिथे देवाचे कपडे, अजून विभूती, अष्टगंध, देवाचे छोटे कपडे, देवाचे फोटो आणि पैठणमध्ये विशेष करून मिळणारी पैठणी याचे हे दुकाने तिथे लागले होते. एकनाथ महाराजांचं इथे वास्तव्य खूप काळ होते. हे गंगेचे पात्रे किती सुंदर आहे. उन्हाळा असो पावसाळा असो इथे हे नदीपात्र कधी कोरडे पडत नाही. इथे पाणी नेहमी असते. आम्ही तिथे आंघोळ केल्यानंतर, हातपाय धुतल्यानंतर देवाची पूजा केली. तिथे वाळूचं एक छोटंसं लिंग बनवले, त्याची पूजा केली. त्याची पूजा करून पुढे वर आल्यानंतर
काल अमावस्या होती, त्यानिमित्त तिथं वर आल्यानंतर आम्हाला पुढे एका पिंपळाच्या झाडाखाली छोटे मारुतीचे मूर्ती दिसल्या. तिथे गेल्यानंतर आम्ही त्या मारुतीचे दर्शन घेतले, पिंपळाला प्रदक्षिणा मारल्या आणि पुढे मंदिरामध्ये गेलो. खूप भव्य दिव्य असे हे मंदिर होते. अशी अनेक कलाकृती ते मंदिरामध्ये होती. खूप सगळे वारकरी येथे जमले होते. मी माझ्या आईला घेऊन आणि माझ्या बहिणीच्या मुलीला घेऊन मंदिरामध्ये महाराजांच्या दर्शनासाठी गेलो. रांगेला लागलो आणि महाराजांचं दर्शन मनोभावे घेतले. असे हे संत श्रेष्ठ एकनाथ महाराज हे अजूनही आपल्याला वाटते की हे इथे आहेत. अजूनही वारकरी संत, वारकरी लोक, असे भोळेभाबडी जनता येथे या महाराजांच्या दर्शनासाठी येतात. नदीपात्रामध्ये आंघोळ करतात. तिथे मुक्कामाची सुद्धा सोय आहे. इथे भरपूर मठसुद्धा आहेत. अनेक साधू संत इथे येतात आणि हे पवित्र असे ठिकाण आहे. खूप छान मनाला भावणारं आहे. आम्हालाही खूप समाधान वाटलं. आम्ही या वातावरणामध्ये बराचसा वेळ घातला. दुकानं बघितले. दुकानंही खूप मोठे आहेत इथे. आपल्याला पाहिजे त्या मूर्ती, देवाचे कपडे, माळी, असे अनेक प्रसाद, बुक्का, हे सगळं काही या ठिकाणी मिळते. असे हे पैठण आम्हाला खूप आवडले. तुम्ही एकदा भेट द्यावी. एकनाथ महाराज